मंडळी नमस्कार, मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील स्वागत करतो तुमचं आपल्या शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर म्हणजे आजचा विषय काय थंबनेलवरच समजला असेल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आपल्याकडे टोटल किती कबुतरं झालेले आहेत आणि किती पिल्लं अजून येणार आहेत. चलो तर मंडळी बघा, ही आपली पहिली जोडी सुरुवातीला आणलेली त्यांची ही सर्व पिल्लं आहेत. ही 2 पिल्लं, त्याच्यानंतर ही 2 पिल्लं आणि ह्याच्यासोबतचं जे होतं ह्याच्यासोबत जी मादी होती तिने आपल्याला दिला नाही अंडी. आता त्या अंड्यांवरती इथे बसलेली आहे बघा, 2 अंडी तिने दिला नाहीत आणि बाकीचे आपले कबूतर इकडे आहेत. त्याने पिल्लं देऊन वरती परत अंडी दिला नाही आहेत. ते अंडी आता 2, 4, 5, 6 दिवसात तरी उतरतील. आणि ही 2 त्यांची पिल्लं आहेत. हे बघा, त्यांची पिल्लं आहे ही 2. त्याच्यानंतर हा दुसरा पिल्लू त्यांचं, हे बघा, हा एक नर आणि बाकी हे एक कबूतर आणि हे एक कबूतर. म्हणजे आपल्याकडे सध्या टोटल 9 कबूतर आहेत आणि ते 2 अंड्यातनं उतरल्यानंतर ते झाले 9, 6, 11. त्याच्यानंतर परत दुसरे अंडी 2 आहेत त्याच्यातनं उतरल्यानंतर 11, त्यानंतर 12, 13 कबूतर टोटल आपल्याकडे कंप्लीट होणार आहेत. तर आता आपण जाऊया बकऱ्यांसाठी पाला आणायला. संध्याकाळ झालेली आहे, 5 ते म्हणजे 6 वाजलेले आहे. तर बकऱ्यांसाठी आपण जांभळाच्या झाडाचा पाला आणणार आहे काढून. तर चलो. तर म्हणजे आता आपण 2 व्हीलर घेऊन चाललेलो आहे झऱ्यावरती बकऱ्यांना पाला आणण्यासाठी. तर आता जांभळाचा जो पाला आहे, जांभळाच्या झाडाचा पाला, तर तो बकऱ्या खूप आवडीने खातात. तर स्पेशली तो आणण्यासाठी आपण चाललो आहे आणि थोडं आपल्याला घरगुती सामान आणायचं आहे, त्याच्यासाठी आपण चाललेलो आहे. बाकी पावसाचं वातावरण आहे, निसर्ग एकदम जबरदस्त दिसतोय. मी तुम्हाला येताना नक्कीच दाखवेन. चला ताज आला मंडळीनो रांध्यावरती इलवणी रांध्यावरती आल्यावर जो काय पावसाने सुरुवात केला न वसाडा मी तिथंच उभा. बाकी व्हिडिओ तुमका कसा वाटला एक मिनिटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.